नमस्कार. तर मी आज बनवणार आहे बटाट्याचे चिप्स आपल्या वर्षभराच्या साठवणीसाठी आणि वर्षभर आपल्याला उपवास असतील आणि उपवास नसेल तरीही आपण खाऊ शकतो असे हे बटाट्याचे चिप्स किंवा वेफर्स म्हणतात त्याला. तर खूप असं ना सोपी पद्धत आहे ही, म्हणजे प्रत्येक चिप्स बनवण्याची हीच पद्धत आहे. तर मी ते हे 1 किलो बटाटा घेतला आहे. थोडंसं मीडियम आकाराचा बटाटा आहे आणि चिप्स बनवण्यासाठी ना थोडासा मोठ्या साईजचा घेतला तरी चालेल, कारण चिप्स खूप छान होतात त्याचे. आता इथे स्वच्छ बटाटे धुवून घेतले मी, कारण कसं ना बटाट्यावरती माती वगैरे असते त्याच्यामुळे एकदम स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यावरचे हे मी साल काढून घेतलं. आपलं बटाट्यावर जे साल्ट काढायचं असतं ना, जे त्याच्या साहाय्यानं ना मी बटाट्यावरचं पूर्ण असं हे साल्ट काढून घेतलं आणि एकदम पांढरा शुभ्र बटाटा झाला आहे. तर अशाच प्रकारे मी सगळ्या बटाट्यांचे साल्ट काढून घेते. तर आता पूर्ण बटाट्यांचे साल्ट काढून घेतले आणि पाण्यातच ठेवायचे. साल्ट काढल्यानंतर बटाटा पाण्यात ठेवायचा, कारण कसं ना तो काळा पडणार नाही, त्याच्यामुळे पाण्यात टाकायचा. तर इथे पाण्यात ठेवलं मी साल्ट काढून. आता चिप्स बनवायला घेणार आहे. तर चिप्स बनवताना सुद्धा आपण ज्या भांड्यामध्ये चिप्स बनवणार आहे तर त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, म्हणजे आपले चिप्स बुडेल इतपत. तर इथं मी ना परात घेतली आहे, तर त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलं ना. आता इथं चिप्स बनवत आहे मी आणि ही चिप्सची जी म्हणजे खिसणी आहे ना, याला खिसणी म्हणतात. तर हे ना प्रत्येक भांड्याच्या दुकानामध्ये भेटून जाईलच. मी पण हे भांड्याच्या दुकानातूनच आणली होती चिप्सची मशीन. हे खिसणी म्हणतात त्याला आमच्या इकडं. तर खूप छान असे ह्या मशीननं खिसणीनं बटाटे छान होतात. एकदम अशी ना पटपट पडतात. कारण कसं ना जास्त पटपट करायचंही नाही, कारण कसं ना जी ब्लेड आहे ना ती हाताला लागण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे हळूवारपणेच करायचं. नंतर आता इथं ना मी पटकन असे पूर्ण सगळ्या बटाट्यांचे चिप्स करून घेते. तर अशा प्रकारे एका बटाट्याचे चिप्स नाही म्हटलं तरी पण 10-12 चिप्स होतात आणि एकदम अशी ना म्हणजे मिडियम आकाराचे बनवायचे. कारण कसं ना जास्त जर आपण भार दिला ना एकदम असे पातळ होतात, त्याच्यामुळं ना जास्त भार द्यायचा नाही. एकदम असं अलगद चिप्स बनवायचे, म्हणजे कसं मिडियम साईजचे आपल्याला चिप्स बनतील. तर जास्त पातळही नाही जास्त जाडसर नाही, तर तशा प्रकारे. कारण मिडियम साईजचे जे चिप्स करतात ना, कारण कसं होतं ना आपण शिजवल्यानंतर वाळून अजून पातळ होतात आणि तळल्यानंतर अजून फुगतात, तर असे हे चिप्स होतात त्याच्यामुळे. तर खूप छान असे एकदम असे गोल होतात, म्हणजे गोल पडतात चिप्स. तर मोठा आकाराचा बटाटा किंवा गोल आकाराचा बटाटा जर घेतला ना तर त्याचेही खूप छान असे चिप्स होतात. तर हे बघा ह्या साईजचे चिप्स झाले आहेत, एकदम मीडियम साईजचे, जास्त पातळ नाही. कारण कसं ना जास्त पातळ जर केले ना आपण चिप्स तर ते आपण शिजवताना ना असं तुकडे पडण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे एकदम असे हे मीडियम साईजचे चिप्स बनवायचे. तर अशा प्रकारे मी सगळे चिप्स करून घेतले आणि आता मी वाफवायला ठेवणार आहे. तर आता ज्या परातीत मी चिप्स काढून घेतले होते, नंतर दुसऱ्या भांड्यामध्ये मी अजून स्वच्छ पाणी घेतलं दुसरं आणि त्यामध्ये 1 चमचा मीठ घालून घेतलं. आणि हे ना तुम्ही संध्याकाळीही बनवू शकतात, कारण वेळ जर नसेल आणि खूप जास्त प्रमाणात जर तुम्हाला करायचे असतील, 5-6 किलो प्रमाणात जर करायचे असतील ना, तुम्ही अशा प्रकारे ना संध्याकाळी करून ठेवायचे, पाण्यात ठेवायचे फक्त, किंवा त्यामध्ये मीठ किंवा तुरटी टाकायची. कारण कसं ना तुरटी जर टाकली ना काळवटपणा येणार नाही, म्हणजे चिप्स आहेत नाही ते काळपट पडणार नाहीत त्याच्यामुळे, किंवा मीठ टाकलं तरी चालेल. आणि रात्रभर असे हे पाण्यामध्ये, म्हणजे चिप्स बुडतील इतपत पाणी त्यामध्ये टाकून ठेवायचं. तर अशा प्रकारे मी आता एका साईडला ठेवते आणि मी हे ना सकाळीच बनवले होते त्यामुळे. तर आता इथं पाणी गरम करायला ठेवलं मी चिप्स वाफवण्यासाठी. तर जास्त काही पाणी नाही, अर्धं पातेलं, कारण पाण्याचं प्रमाण काही तसं नसतं, जास्त झालं तरी काहीच हरकत नाही आणि कमी झालं पण कमी जास्त शक्यतो तर ना कमी नाही टाकायचं, जास्तच टाकायचं. कारण ना आपले चिप्स त्यामध्ये वाफवायचे असतात, आपल्याला उकळायचे असते, शिजवायचे असतात. तर इथं पातेल्यामध्ये अर्धं पातेलं पाणी ठेवलं मी गॅसवरती आणि 1 चमचा चवीपुरतं मीठ टाकलं. जसं ज्या क्वांटिटीमध्ये आपले चिप्स असणार त्यानुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर मीठ टाकून घेतलं. आता पाण्याला उकळी आल्या, म्हणजे आता उकळी येतच आहे, तर उकळी आल्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला चिप्स टाकून घ्यायचे. तर अशा प्रकारे मी चिप्स टाकून घेतले आणि चिप्स टाकल्यानंतर एक 10 मिनिटांनी लगेच आपले चिप्स ना असे हे म्हणजे चिप्साला उकळी येत आहे.
तर जास्त शिजवायचे नाही चिप्स, कारण कसं होतं ना, जास्त प्रमाणात जर चिप्स शिजवले ना तर त्याचा असं म्हणजे नाही का तुकडे होण्याची शक्यता असते किंवा आपल्याला वाळवायला येणार नाही. नंतर तळल्यास ना एकदम लालसर असे होणार. त्याच्यामुळे तर चिप्स आपल्या उकळत्या पाण्यात टाकले की लगेच 5-6 मिनिटांनी लगेच बाहेर काढायचे आणि नकानं असं आपल्याला दाबून बघायचं. एकदम मऊसर आपल्या नकाला लागला ना चिप्स तर लगेच काढून घ्यायचा. तर आता हे चिप्स वाफून झाले. एक 5-6 मिनटं मी वाफून घेतले, उकळून घेतले आणि आता मी इथे उन्हात वाळू घालते. तर वरी टेरेसवरती आले मी, कारण कसं ना उन्हात वाळवल्यानंतर खूप छान होतात आणि सावलीला जर घातले ना तर लवकर वाळणार नाहीत. त्याच्यामुळे उन्हातच चिप्स वाळू घालायचे आणि असे सुट्टे सुट्टे घालायचे एक एक, कारण कसं ना एकूण एक आपण तसे जर टाकले ना एकूण एकाला चिकटून बसतात. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं एक एक काढूनच आपल्याला एकदम सुट्टे सुट्टे करून चिप्स वाळू घालायचे. तर गरम असतील तर एकदम असा आपण जो कपडा घेतला आहे त्या कपड्यावरती एकदम पांगून थंड करून नंतरही म्हणजे वाळायला घालू शकतो. फक्त चिप्स न बनवण्याची एकच ट्रिक म्हणजे जे शिजवण्याची, कारण बटाटा हे चिप्स आहे ना जास्त शिजू द्यायचे नाहीत. फक्त उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे आणि टाकल्यानंतर एकदम 5-6 मिनिटांनी लगेच काढून घ्यायचे, तेव्हा कुठे चिप्स चांगले होतात. तर आता इथं उन्हाळ्याला वाळवून घेतली मी आणि पूर्ण एक दिवस ना कडकडीत उन्हात हे वाळू द्यायचे. जास्त कडक ऊन पाहिजे त्याला. तर एक दिवस ह्याला ना मी आता वाळू घालून घेणार आहे. तर दुसऱ्या दिवशी असे ना आपले हे चिप्स एकदम वाळले आणि वाळल्यानंतर असेच हे चिप्स होतात वाकडे तिकडे म्हणजे वाळल्यानंतर. तर आता ना तळून पाहूया कसे होतात ते. तर 1 किलो बटाट्याचे चिप्स ना एवढे झाले आहेत तर भरपूर होतात. 5 किलो बटाट्याचे पण भरपूर चिप्स होतात. तर आता इथं ना तेल गरम करायला ठेवले मी एका साईडला. आता चिप्स तळून बघूया कशा पद्धतीने होतात ते, म्हणजे छान होतात का नाही आहे. तर इथं ना तळते मी आणि तेल जास्त गरम करायचं नाही, मिडियम साईजचं करायचं. आणि हे बघा तेलात टाकल्यानंतर आपले चिप्स एकदम असे तळून वरती आले आहेत आणि एकदम पांढरे शुभ्र दिसत आहेत. तर मी काही त्रुटी वगैरे काहीच टाकलं नाही, तरीही आपले चिप्स खूप छान झाले आहेत. तर तुम्ही पण नक्की करून पहा. तर तुम्हाला पण रेसिपी आवडेल. तर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी चॅनलवरती असतील नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.